ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीच्या 20 उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागलाय। त्यात राष्ट्रवादीचे शरद पवार गट 8, काँग्रेस 6, शिवसेनेच्या ठाकरे गट 6 आणि AIMIMच्या 2 उमेदवारांचा समावेश आहे। विधानसभा निवडणुकीत असलेल्या लाडक्या बहिणीच्या लाटेतही लोकसभेला मिळालेल्या मतांचा वाटा राखण्यात वंचित आघाडी यशस्वी ठरली आहे। वंचितने विधानसभेला 200 जागा लढवल्या होत्या। 194 मतदारसंघात उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे। एका मतदारसंघात दुसऱ्या तर 58 मतदारसंघात वंचितचे उमेदवार तिसऱ्या स्थानी आहेत। वंचितला एकूण 14,22,000 मते मिळाली आहेत। 3.1% मेमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितला 15,82,000 3.6% मते मिळाली होती। अल्पसंख्याकांकडून मतदारसंघात वंचितने यावेळी मुस्लिम उमेदवार उभे केले होते। परिणामी पूर्वाश्रमीचा मित्रपक्ष असलेल्या AIMIMला त्याचा फटका बसलाय। या पक्षाचे औरंगाबादमध्येही इम्तियाज जलील आणि औरंगाबाद पूर्वेचे सिद्दीकी नसरुद्दीन तकरुद्दीन हे 2 उमेदवार पराभूत झाले आहेत। आंबेडकर यांनी यावेळी जागा वाटपात आणि निवडणूक प्रचारात बौद्ध मुस्लिम OBC समीकरण केलं होतं। राज्यात अनुसूचित जातीची 11% लोकसंख्या असून या विधानसभेला 6 आघाड्यांमधील 14 आंबेडकरी पक्षांनी 674 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते। मात्र यामध्ये एकमेव वंचितने स्वबळावर दखलपात्र कामगिरी केली आहे। उत्तर प्रदेशच्या मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने सर्वाधिक 237 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते। मात्र बसपाला यावेळी केवळ 0.48% मतांवर समाधान मानावे लागले। वंचितमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप नाईक, सतीश चव्हाण, राजेश टोपे, राहुल मोठे, राजेंद्र शिंगणे, फहाद अहमद यांचा काठावर पराभव झालाय। काँग्रेसचे वसंत पुरखे, दिलीप सानंद, धीरज देशमुख या नेत्यांना अल्पमतांनी पराभव स्वीकारावा लागला। वंचितने दलित व मुस्लिम मते घेतल्याने भाजपचे अतुल साभे, मंदा महात्रे, प्रशांत बंब, मेघना बोर्डीकर, आकांश फुंडकर, रमेश कराड या उमेदवारांना निसटता विजय मिळवता आला। तर शिवसेनेचे शिंदे, संजय गायकवाड आणि तानाजी सावंत या चर्चित उमेदवारांचा वंचित उमेदवारांनी विजय सुकर केलाय। दरम्यान या विधानसभेत वंचितचा जरी पराभव झाला तर वंचितने अनेक नेत्यांना पराभूत करण्यात त्यांचा मोठा हात आहे। अशाच दैनंदिन घटना जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर।